व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आता आपण साधा भूतकाळ शिकणार आहोत. साध्या भूतकाळामध्ये वाक्यरचना करीत असताना कर्ता अधिक क्रियापदाचे दुसरे रूप अधिक कर्म अशा पद्धतीने वाक्यरचना केली जाते. पहिली गोष्ट म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप या ठिकाणी येतं. आता इथं काही उदाहरण आहेत, ते उदाहरण सुद्धा आपण पाहणार आहोत. आता साधा भूतकाळ म्हणजे काय तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत. साधा भूतकाळामध्ये एखादी घटना जी भूतकाळामध्ये घडलेली असते ती सांगण्यासाठी साध्या भूतकाळाचा वापर केला जातो. मी पाहिलं, मी वाचलो, मी अभ्यास केला, म्हणजे मी पाहिलं, मी गेलो, मी पाहिलो, मी वाचलो, मी शाळेत गेलो, मी शिकवणीला गेलो, मी गावाला गेलो, असं जे म्हणतो ना आपण ते म्हणण्यासाठी साध्या भूतकाळाचा वापर केला जातो. आणि साध्या भूतकाळाचा वापर करत असताना वाक्यरचना जी केली जाते ती अशा पद्धतीने केली जाते. त्यामध्ये कर्ता अधिक क्रियापदाचं दुसरं रूप अधिक कर्म अशा पद्धतीने वाक्यरचना केली जाते. म्हणजे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप येतं, तर साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप येतं. या ठिकाणी गोचं दुसरं रूप वेंट आलेलं आहे. आय वेंट. जसं आपण साध्या वर्तमान काळामध्ये आय गो म्हणतो, तिथं इथं आता आय वेंट हा रूप आलेलं आहे. वेंट म्हणजे गोचं हा दुसरं रूप आलेलं आहे. कर्ता तोच राहतो, फक्त क्रियापदाचं दुसरं रूप येतं आणि पूरक शब्द तोच आहे. आय गो टू स्कूल आपण म्हणतो ना साध्या वर्तमान काळामध्ये, आय गो टू स्कूल म्हणजे मी शाळेमध्ये जातो, आणि आय वेंट टू स्कूल म्हणजे मी शाळेमध्ये गेलो. फरक एवढाच आहे. आय गो टू स्कूल मी शाळेत जातो, आणि आय वेंट टू स्कूल मी शाळेमध्ये गेलो. साध्या वर्तमान काळामध्ये गो टू स्कूल, साध्या भूतकाळामध्ये वेंट टू स्कूल. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काल आपण साधा वर्तमान काळ शिकलेलो आहोत. आता साधा भूतकाळ, भूतकाळामध्ये वाक्यरचना कशी केली जाते ते आपण जाणून घेणार आहे. भूतकाळामध्ये वाक्यरचना करत असताना कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म म्हणजे सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस सब्जेक्ट प्लस सेकंड फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशा पद्धतीने वाक्यरचना केली जाते. आता कर्ता म्हणजे आय, क्रियापदाचं दुसरं रूप वेंट, गोडचं दुसरं रूप वेंट या ठिकाणी आलेलं आहे, आणि ऑब्जेक्ट म्हणजे स्कूल या ठिकाणी आलेला आहे. पहिल्यांदा आपण बघूया की कर्ता म्हणून काय आलेले आय. आय हा सब्जेक्ट आहे, वी हा सब्जेक्ट आहे, यू हा सब्जेक्ट आहे, पण ही हा सब्जेक्ट आहे, शी सब्जेक्ट, इट सब्जेक्ट. वर्बचा सेकंड फॉर्म वेंट, वेंट हा वर्बचा सेकंड फॉर्म आहे, आणि ऑब्जेक्ट म्हणजे टू स्कूल हा ऑब्जेक्ट आलेला आहे. कर्ता अधिक क्रियापदाचे दुसरे रूप अधिक कर्म अशा पद्धतीने पास्ट सिंपल पास्ट टेन्स मध्ये वाक्यरचना केली जाते. आता या ठिकाणी काही उदाहरण आहे, साध्या भूतकाळाची उदाहरणे आहेत. आय वेंट टू स्कूल, मी शाळेमध्ये गेलो. वी वेंट टू स्कूल, आम्ही शाळेमध्ये गेलो. यू वेंट टू स्कूल, तू शाळेमध्ये गेला, किंवा यू वेंट टू स्कूल, तुम्ही शाळेमध्ये गेला. ही वेंट टू स्कूल, तो शाळेमध्ये गेला. शी वेंट टू स्कूल, शी वेंट टू स्कूल, ती शाळेमध्ये गेली. दे वेंट टू स्कूल, ते किंवा त्या शाळेमध्ये गेल्या. म्हणजे एखादी घटना भूतकाळामध्ये घडली असेल तर ते सांगण्यासाठी साध्या भूतकाळाचा म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचा वापर केला जातो, आणि त्यावेळेस कर्ता अधिक क्रियापदाचे दुसरे रूप अधिक कर्म अशा पद्धतीने वाक्यरचना केली जाते. क्रियापदाचं दुसरं रूप येतं आणि ऑब्जेक्ट येतं आणि कर्ता तोच राहतो. समजलं? हा आहे साधा भूतकाळ. अजून काही आपण वाक्याची पाहणार आहोत.